माझी विठू माऊली, 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 माझी विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आज आपण आहोत फलटणमध्ये आणि तुम्ही बघताय की सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. त्या सगळ्या वारकऱ्यांना देण्यासाठी आपण इथे फळं सुद्धा घेतलेली आहेत. तेव्हा आपण सगळे त्यांच्या या सोहळ्यामध्ये सामील होऊया. तुम्ही सुद्धा आपल्या या भक्ती सोहळ्यामध्ये सामील व्हा, ज्याचं नाव आहे गजर माऊलीचा 16 सख्यांचा गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. पंढरीचा डोळा काळ जात विठुराया, विटेवरी माथा माझा आस सारी तुझ्या पाया. मंडळी, आपली ही वारी आहे जी निघालेली आहे पंढरपूरकडे आणि आपल्या ह्या भव्य सोहळ्यामध्ये, या भव्य वारीमध्ये ज्यांना सहभागी होता आलं नाही त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि ती सुवर्ण संधी अशी की सन मराठीतर्फे एक इच्छा कलश आम्ही इथे तयार केलेला आहे. ज्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं नाही, त्यांना त्यांची इच्छा विठू माऊलीच्या चरणी पोहोचवता आली नाही, त्यासाठी आम्ही ही एक चिठ्ठी केलेली आहे. बरं, ही चिठ्ठी साधी सुधी नाहीये, तर या चिठ्ठीमध्ये वृक्षांच्या बिया आहेत. काय करायचंय, तुम्ही तुमची इच्छा या चिठ्ठीवरती लिहायची आहे आणि ते लिहून झाल्यानंतर हा जो इच्छा कलश आहे, या इच्छा कलशामध्ये ही चिठ्ठी जमा करायची आणि या सगळ्या इच्छा घेऊन आम्ही जाणार आहोत पंढरपूरकडे आणि पंढरपूरमध्ये या इच्छा रुजली जाणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सुवर्ण संधीचा तुम्ही सगळ्यांनी अगदी फायदा घेतला पाहिजे. नक्की घेणार ना? पण सगळ्यात आधी मी माझी इच्छा लिहितो. ओलांडून गावाची पंढरी चालायला मेळा, गजरा रामकृष्ण हरी. धुम धुमला सोहळा, चंद्रभागेच्या ओढीनं दिंडी चालली चालली, माऊलीच्या दर्शनाची डोळा सगळा लागली, डोळा सगळा लागली. रामकृष्ण हरी. ताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम माऊली, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, बोला 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 ज्ञानोबा तुकाराम, ए ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, बोला ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, बोला ज्ञानोबा विठ्ठल सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, ओ सखा पांडुरंग. हर घडी साथ तुझी, कानामध्ये घुमे पावा, कानामध्ये घुमे पावा. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आता वेळ झालेली आजचा अभंग ऐकण्याची आणि आज आपल्या सोबत आहेत हरिभक्त पारायणसह आशाताई हणमकर. ऐकूया त्यांच्या मंजूळ वाणीने एक सुंदरसा अभंग. माझे जीवीचे आवडी आवडी, माझे जीवीचे आवडी, पंढरपुराने न गुढी
पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मन रंगले रंगले पांडुरंगी मन रंगले. माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गुणी वेधिले जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे. पाहता रूप आनंद साठवे. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खून. माऊली ज्ञानोबरायांचा गोड असणारा अभंग आणि या अभंगातून माऊली ज्ञानोबराया आपल्या अंतःकरणाची आवड व्यक्त करतात. माऊली म्हणतात मला पंढरपूरला जाण्याची आवड आहे. वास्तविक पाहता आवडीचा जर विचार केला प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड आहे. सगळ्यांच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. शब्द स्पर्श रस रूप गंध हे 5 विषय आहेत. एक जीवाची आवड आहे, एक देवाची आवड आहे आणि एक संतांची आवड आहे. जीवाला काय आवडतं? जीवाला प्रपंच आवडतो. देह आणि देह संबंधानं जो काही प्रपंच पसारा आहे, पुत्र असेल, पत्नी असेल, धन असेल, संपत्ती असेल, हा सगळा पसारा आपल्याला आवडतो. म्हणजे आपल्याला भौतिक गोष्टींमध्ये आपलं मन रमत असतं. देवाच्या आवडीचा जर विचार केला, देवाला काय आवडतं? तर देवाला आवडी देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याचं नामचिंतन केलेलं देवाला आवडतं. आणि संतांच्या जर आवडीचा विचार केला, तुमची आमची आवड पाहता संतांची जी आवड आहे ती संतांची लौकिक आवड नसून अलौकिक आवड आहे. आपली आवड लौकिकाची आवड आहे. आपल्याला लौकिक गोष्टी प्रिय आहेत, परंतु संतांना अलौकिक गोष्ट प्रिय आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. किती आवडतो देव? मला सांगा, संसारात आपल्याला एखादी गोष्ट आवडते, पण ती किती आवडते? जीवापेक्षा जास्त आवडते का हो? अजिबात नाही. आपल्याला आपला जीव प्रिय आहे. एखादा म्हटला माझ्यासाठी जीव दे, तर आपण देऊ शकत नाही. परंतु संतांना जीवापेक्षा सुद्धा भगवान परमात्मा जास्त प्रिय आहे. महाराज म्हटले, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझ वाचून केशवा अनुनावडे वो जीवे अनुसरली अजूनी कानये. जीवे अनुसरली अजूनी कानये. आणि खरं सांगू, जेवढा संतांना देव प्रिय आहे तेवढेच देवाला सुद्धा संत प्रिय आहेत, भक्त प्रिय आहे. आपल्या अंतःकरणात जी आवड असते ते आपण झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, उघड न करण्याचा प्रयत्न केला ना, तरी ती स्वभावताच प्रगट होत असते. भावनांचा वेग अनावर झाला की आपल्या अंतःकरणातील आवड आपोआप बाहेर येते. महाराज म्हटले, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. धरायला गेलं तरी ते आपोआपच प्रगट होत असते. या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय आपल्या अंतःकरणाची आवड व्यक्त करत असताना, आपल्या जीवलगाबद्दल प्रेम व्यक्त करत असताना म्हणतात, मला आवड आहे, पण मला कशाची आवड आहे? तर मला पंढरपूरच्या वारीची आवड आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. का? तर माझं मन जे आहे ते माझं मन पांडुरंगाच्या ठिकाणी रंगलेलं आहे. आपण मनाचा जर विचार केला तर आता सध्या काही लोक वारीला जातात काही लोक, परंतु ते वारीला गेल्यावर वारीत नसतात, ते घरी असतात. कुठे असतात? तर ते घरी असतात. कारण त्यांचं मन हे पांडुरंगाच्या ठिकाणी नसून ते भौतिक गोष्टींच्या ठिकाणी असतं. म्हणून त्यांचं मन काही वारीमध्ये रंगलेलं नसतं. परंतु एकदा का भगवंताकडे मन लागलं की मग मात्र इतरत्र ते कोणत्याही ठिकाणी रंगत नाही. आता कोठे धावे मन एकदा का हे मन भगवंताकडे रंगलं की ते इतरत्र कुठेही जात नाही, धावत नाही, पळत नाही. ते चंचल आहे. म्हणून त्याला स्थिर करायचं असेल तर ते पांडुरंगाच्या ठिकाणीच लावलं पाहिजे. एकदा का ते तिकडं गेलं की मग काही आठवत नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. पाहता रूप आनंद साठवे. त्याला पाहिलं की फक्त आनंदच मिळतो. आनंदाचा, सुखाची अनुभूती आपल्याला घेता येते. भगवंत हा षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे. ज्याप्रमाणे एखाद्या फुलाकडे जर आपण पाहिलं तर ते फूल आपल्याला का आवडतं? तर त्याच्या सुगंधामुळे, त्याच्या रूपामुळे ते आपल्याला आवडतं. मग षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान परमात्मा आपल्याला आवडणार नाही का? तर आवडणार. म्हणून त्याच्यामध्ये एकदा का मन रंगलं, त्याच्या गुणांमध्ये, त्याच्या रंगामध्ये रंगलं की आपल्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलीकडे आपण जातो आणि आपल्याला सुखाची अनुभूती घेता येते. म्हणून या सुखाची अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. एकदा तरी वारीच्या वाटेनं चाललं पाहिजे. म्हणून चला आपण सगळेच जण वारीच्या वाटेनं जाऊया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली मंडळी, ह्या वारीच्या निमित्ताने मला माझ्यासारखेच इथे छान सगळे माझे हे कलाकार इथे भेटलेले आहेत
आणि जेव्हा एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला भेटतो तेव्हा खरंच खूप आनंद होतो. आणि हा जो हे जे सगळे कलाकार आहेत ते आपल्या सरकारी ज्या योजना आहेत त्या पथनाट्यांतून लोकांपर्यंत पोचवत असतात. तर आता मी सुद्धा ह्यांच्यासोबत त्यांच्या पथनाट्यामध्ये सामील होणार आहे आणि मला खूप बरं वाटतं, मजा येते. रामकृष्ण हरी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. एक छानसा गजर होऊन जाऊ दे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. पुनीत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मंडळी तुम्ही बघताय एक दिंडीचा प्रवास हा पुढे चालू आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये भूक लागली आहे सगळ्या वारकऱ्यांना म्हणून इथे सगळे जेवायला बसलेले आहेत आणि इथे काका मला भेटलेले आहेत. त्या काकांशी आता आपण बोलणार आहोत. मला सांगा काका, किती वर्ष तुम्ही वारी करताय? माझी जवळजवळ 27 वर्ष पूर्ण. 27 वर्ष. बरं, पहिली जी वारी तुम्ही केली त्यावेळेचा काय अनुभव होता तुमचा? त्यावेळेला मी मोकाट वारी करतो तो माझ्या संग 3-4 लोक होती आणि 3-4 लोक असताना बऱ्याच वारकऱ्यांनी माझे गुरु बाबा महाराज सातारकर आहेत. अच्छा. त्यांनी म्हणली भिशी देऊ नका परंतु आमच्या संघ वारीला चला. त्यांनी म्हणल्यानंतर आम्ही काय माझ्या संघाची वारकरी काय होती त्यांनी म्हणले आमच्याकडे पैसे नाही. एक माणूस लंगडा होता आणि तो माणूस म्हणला तुम्ही दिंडी जावा पण मला जमत नाही. मग आम्ही पहिल्या वर्षी गेल्यामुळं तो माणूस तसा म्हणल्यामुळं आम्ही म्हणलं महाराजांना विनंती केली बाबा महाराज आम्हाला काही वारी जमत नाही ह्या माणूस नको म्हणतो. असं म्हणता म्हणता मग असू द्या म्हणले. मग तसंच आम्ही वाटेने प्रवास आमचा चालू झाला आणि मी एक भारूड प्रेमी कलाकार होतो, सुंदर भजन गातो. त्यामुळं मला वाटेने बऱ्याच माणसासंग मी बऱ्याच दिंड्यांनी कार्यक्रम करायची. रोज 4-2 हजार रुपये मला मिळायचे आणि ती वारकऱ्याला चहा पाणी नाश्ता मी ह्या माध्यमातून वारी करत करत गेली. मग 9व्या वर्षी असा प्रकार झाला की माझ्या संग दिंडी नसताना 70 लोक चालत होती आणि 70 लोक चालत असताना मग मी असा विचार केला की 9व्या वर्षी बाबा की आपण दिंडी काढली पाहिजे. मग 9 त्या 70 लोकातून काय बऱ्याच लोकांनी म्हणजे आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्ही दिंडी काढा. या माध्यमातून आपण दिंडी काढली. आज त्या दिंडीला जवळजवळ दिंडी निघून 18 वर्ष झाली. मी मोकाट 9 वर्षे वारी केली. आज 300 ते 400 माझ्याकडून लोकसंख्या हजर. स्वतःच्या दिंडीमध्ये 300 ते 400 सगळे आपले वारकरी आहेत. इतकी वर्ष तुम्ही वारी करतायत तर असं कधी झालंय की तुम्ही देवाचा पांडुरंगाचा धावा केलाय आणि पांडुरंग स्वतः तुमच्या हाकेला त्यांनी ओ दिले आणि तो धावून आलेला आहे, असा काही अशी काही प्रचिती आली आहे तुम्हाला? सर मी माऊलीचा पांडुरंगाचा इतका ऋणी आहे, मी त्यांचे उपकार सांगू शकत नाही. मला फिटचा आजार होता. मी कोरोनात वारी केली. कोरोनात वारी शासनानं बंद केली होती. एसटीनं पालखी आणली. पण माऊलीने मला फिटचा आजार होता. डॉक्टर कुंड सुद्धा विलाज होत नव्हता. परंतु माझा फिटचा आजार मावळूनच गेला. हा माऊलीचा एवढा आनंद सोहळा, किती सुख आहे किती आनंद ही सांगता येणार नाही महाराज. काका दादा, खरंच खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून आणि हा तुमचा अनुभव तुम्ही आम्हाला सांगितलात, खूप छान वाटलं. तुमची ही पुढची वारी अशीच छान सुखदायी होऊ दे हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तापल्या उन्हाची घरकुल सावरी सावली कुणाची म्हणे तुका नामाजना. आपला हा वारीचा प्रवास असाच सुरू राहणार आहे आणि आज आपल्या या वारीमध्ये तू अनोळखी तरी सोबती या मालिकेचा नायक समीर इथे आलेला आहे. समीर या वारीमध्ये सहभागी झालेला आहे आणि आम्ही मालिका बघतो. मालिकामध्ये अर्पिताचा अपघात झालेला आहे आणि तू दुःखात आहे, सगळं माहिती आहे, तुझी काय मेहनत घेतोय सगळं माहिती आहे. तर एक पांडुरंगाच्या चरणी काय काय तुझं मागणं आहे?
मला हेच मागायचं आहे की लवकरात लवकर अर्पिता मॅडमला बरं होऊ दे. त्यांचा जो आजार आहे, त्यांचे जे चेहऱ्यावर डाग आहेत ते लवकरात लवकर जाऊ दे आणि आमचं समर्पिता किचन पुन्हा एकदा नव्याने सुरू होऊ दे, जेणेकरून थोडा हातभार घराला लागेल आमच्या. नक्कीच नक्कीच. आणि तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. खूप छान वाटलं तू इथे Thank you. आलायस ते. बरं ताई, तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव वर्षा रासकर. वर्षाताई, बरं किती वर्ष झाले तुम्ही वारीमध्ये आहात? आम्ही आता इथे 2 वर्ष झालो ऍक्च्युली. कारण आम्ही याच्या अगोदर चंद्रपूरला होतो. अच्छा, आधी चंद्रपूरला हो, होतो. पण आम्हाला वारीबद्दल खूप आवड आहे, त्याच्यामुळे नाही का आम्ही मुलांना घेऊन सोबत येतो. मुलांना घेऊन हो. क्या बात. आणि वारंवार पुढे असे संस्कार आमचे जसे संस्कार आहे तसे मुलांना बी पुढे भेटावं. बरोबर. आणि हे खूप महत्वाचं हो. बोललात तुम्ही दादा, माहितीये का? मुलांना दाखवणं हे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर बरोबर. नक्कीच नक्कीच. समीर, आता ह्या आपल्या सगळ्या वारकऱ्यांशी बोलल्यानंतर एक मात्र इथे प्रकर्षाने जाणवतंय, ते म्हणजे असं की ही जी वारीची आपली संस्कृती आहे, ही जी परंपरा आहे, ती एक पिढी दुसऱ्या पिढीकडे ती घेऊन जाते. म्हणजे आपण दिसते, म्हणजे मी आज सकाळपासून वारीमध्ये आहे, तर वारीमध्ये जास्तीत जास्त लहान मुलं, तरुण मुलांचा सहभाग जास्त जाणवतोय. तर मला असं वाटतं की ही जी संस्कृती आहे ही आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालली आहे. तर ह्याबद्दल तुला काय वाटतं? मला असं वाटतं हे फार गरजेचं आहे की एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हे संस्कार, ही परंपरा चालत आली. आणि ज्याप्रमाणे ताईंनी सांगितलं, असे बरीच घरं असतील जिथे पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे आणि हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि यांनीच ही संस्कृती जिवंत राहणार आहे. म्हणजे जी आत्ताची पिढी जी फक्त मोबाईलमध्ये सीमित राहिली आहे, ती आता त्या मोबाईलमधून बाहेर येते, त्याचा आनंद खरंच खूप आहे. व्हेरी गुड. खूप छान वाटलं समीर तुझ्याशी बोलून. दादा, ताई, तुमच्या पूर्ण कुटुंबाशी बोलून खरंच खूप छान वाटलं. आणि ही अशीच वारी तुम्ही वर्षानुवर्ष करत राहा, मुलांना घेऊन जा. खूप छान वाटते. पण आज सर मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येणार आहे आणि समीरच्या हस्ते तुम्हाला ते देण्यात येणार आहे. ठीक आहे? रामकृष्ण हरी. नेहमी मी सगळ्या ताईंना प्रश्न विचारत होतो, पण आज आपल्या वारीमध्ये सहभागी झालेले आहे समीर, तर त्याला मी एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर द्यायचं आहे, हा, न चुकता. ओके? की जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊलींनी कुठे लिहिली? निवासी. वा, क्या बात आहे. अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे तू. मला असं वाटतं हे सगळ्यांना माहिती असायला हवं, कारण ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे नक्कीच नक्कीच समीर. सगळ्यांनाच माहिती असायला हवं. नाही, बरोबर आहे तुझं. पण आता आपण ह्या ज्या सगळ्या इथे ताई इथे सहभागी झाले आहेत आपल्या वारीमध्ये, तर आता समीर त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि त्याची तुम्ही बरोबर उत्तरं द्यायचे. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वरांनी कोणाच्या तोंडून वेद वदवले? हात वरती करायचं. रेड्याच्या. बरोबर आहे. क्या बात आहे. बरं, आता पुढचा प्रश्न. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून कोणाचं गर्वहरण केलं? हात वरती करायचं. हात वर करा. तुम्हाला येतोय? हात येते. हात कशाला वर? उत्तर येत नाही तर कशाला हात वरती करतेस ताई? हा. एरवी सगळ्यांना प्रश्न विचारणारे आशिष दादा, त्यांना मी या प्रश्नाचं उत्तर विचारतो. माहिती आहे का? अर्थात ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. चांगदेव महाराज त्यांचा गर्वहरण केलेला आहे. बरं, तुम्ही सगळ्या आपल्या या वारीमध्ये सहभागी झालात, प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्यासाठी सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू आहे. सगळ्यांनी मिळून त्याचा स्वीकार करायचा आहे. ओके? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तू आपल्या या वारीमध्ये सहभागी झालेला आहेस. आपल्या या वारीचं नाव आहे गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. आणि मला माहिती आहे की तुला अर्पिताची काळजी आहे आणि तिची काळजी घेण्यासाठी तुला लवकरात लवकर तिच्याकडे जायचं आहे. तर आपण आजच्या भागापुरता आपण इथेच थांबतोय, त्याच्यामुळे तू निघालास तरी हरकत नाही आहे. पण नक्कीच पंढरपूरला जाऊन विठू माऊलीच्या चरणी मी तिच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करणार आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण म्हणजे अगदी खरं सांगा, अगदी वारीत सहभागी झाल्यासारखं वाटते की नाही? ओके नाही? पण आता या वारीच्या सोहळ्यातून थोडं तुमचं मला मनोरंजन करायचं आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे. आणि म्हणूनच आपण आलेलो आहोत आपल्या माहेरच्या अंगणामध्ये. आणि या अंगणामध्ये माझ्या या सगळ्या सख्या इथे सहभागी झालेल्या आहेत. पण खेळ सुरू करण्या अगोदर
सन मराठीकडून त्यांना आपण एक भेटवस्तू देणार आहे आणि त्यासाठी मी माझ्या सगळ्या सख्यांना विनंती करतो की त्यांनी एकेकाने इथे यायचंय. या बरं. ध्यास पंढरीचा डोळा काळ जात विठुराया विटेवरी माथा माझा आस सारी तुझ्या पाया. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. बरं, तुम्हाला सगळ्यांचं अगदी खूप खूप स्वागत आहे. हा, मस्त खेळायचं आहे. ओके, पण त्याआधी मला सगळ्यांची नावं विचारायची आहेत. तिथे सगळ्या छान नटून थटून आलेले आहेत. हा, ताई तुझं नाव सांग पहिल्यांदा त्यांना. हा, तुझं नाव सांग. संध्या ज्ञानेश्वर चांदेरे. अच्छा, त्या माझ्या सासूबाई. पण या तुमच्या शेजार. अच्छा, या सासूबाई आहेत. ओके, नमस्कार सासूबाई. व्हेरी गुड. हा ताई तुझं नाव सांग. विद्या अमित चांदेरे, त्या माझ्या सासू आहेत. या. अरे सासूबाई नमस्कार. हा, माझं नाव आकांक्षा ओमकार चांदेरे, त्या सासूबाई आहेत. हे सुन आहेत. नमस्कार सासूबाई. हा ताई तुझं नाव सांग. स्वाती चांदेरे, त्या माझ्या सासूबाई आहेत. अरे किती सून आहेत तुझ्या. हा, एक मिनिट. वा वा वा, ही सासू आहे. ओके, नमस्कार सासूबाई. तुमचं नाव सांगा बरं. अंजना जालेंदर चांदेरे. मिस्टर पण आहेत, तुमच्या लाईटी व्हॅलो आहे. पण मिस्टर नाही, इथे आता बोलवू नका. हा, ओके. हा ताई तुझं नाव सांग बरं. हर्षदा मंगेश चांदेरे, सासूबाई आहेत. ताई तुझं नाव सांग. वर्षा दिलीप घळके. एक मिनिट. तुझी सासू आहे. मग कोण आहे. आई आई आहे. ओके, ताई तुझं नाव सांग. प्रीती युवराज डगे, आई आहे माझी. अरे सगळ्या सुनांना आणि लेकींनाही ते घेऊन आलेली आहे. हा, मग मी काय म्हणतो, मग खेळताय कशालाही. मायक्रोवेव्ह घेऊनच जा ना तुम्ही, कारण नाहीतरी एकच घरात येणार आहे की नाही. हा, पक्का घेऊन जाणार आहे. अरे क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. म्हणजे 16 सख्यांच्या आपल्या ह्या सगळ्या इतक्या आपण एपिसोड केले. पहिला एपिसोड असा होतोय की एकाच घरातल्या सगळ्या इथे खेळायला आलेल्या आहेत. क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुमचं. पण आता मला बघायचं की फायनलला कोण येणार आहे आणि कोण होणार आहे हुकमाची राणी. म्हणजे ताई तू तुझ्या घरची हुकमाची राणी हे कळलेलं आहे मला सगळ्यांकडून. पण आता खेळामध्ये हुकमाची राणी कोण होणार आहे ते आपण बघूया आणि त्यासाठी खेळ सुरू करायचा आहे. खेळाचं नाव आहे चण खाऊ लोखंडाचं. खेळाचं नाव कसं आहे. चणे खाऊ लोखंडाचे. नाही, मी कसं केलं गात गात. हा, रेडी. चणे खाऊ लोखंडाचे. वन्स मोर पब्लिक डिमांड. हा, चणे खाऊ लोखंडाचे. सासूबाई चालेल आहेत तुमच्या. व्हेरी गुड. क्या बात आहे. हो 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 हो. पण आता हा खेळ जो आहे तो खेळ असा आहे की तुमच्याकडे स्ट्रॉ आहे. ओके. हा, आणि तुमच्या समोर बघताय की एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये 2 चणे आहेत. चवळी. काय आहे. चवळी. अच्छा, चवळी आहे का. बरं ठीक आहे. हा, ती चवळी होती. हा, आणि हा जो शेंगदाणा आहे. हा, हा, हरभरा. काहीतरी कडधान्य आहे. हा, बरं आता ह्या कडधान्यातून आपल्याला हे जे काळे चणे आहेत ते वेगळे करायचे. हा, ओके. पण ते कशाने वेगळे करायचे. तुमच्याकडे स्ट्रॉ आहे. तो जो चणा आहे तो असा शोषून घ्यायचा आहे. हा, असा शोषून घ्यायचा आहे. कसा शोषून घ्यायचा आहे. ताली दे दे. आणि आपल्यासारखीच आहे ताई. व्हेरी गुड. क्या बात आहे. आई समजताय. काय करायचंय. हा स्ट्रॉ असा घ्यायचाय आणि अशा पद्धतीने ते गोळा करून इथे बाजूला टाकायचे. ओके. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. हा, वेळ सुरू होते. 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. टेबलाचा आधार घ्यायचा नाही आणि दुसऱ्यांच्या चण्यामध्ये मिक्स करू नका. हा, तुमचे वेगळे वेगळे राहू दे. आणि वेळ संपत येते. जास्तीत जास्त चणे गोळा करायचे. व्हेरी गुड. मस्तच. आणि शेवटची 10 सेकंद. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ
संपलेली आहे. ताई तुझं नाव सांग. संध्या. संध्याताई 20. ताई तुझं नाव सांग. विद्या. विद्याताई. विद्याताई 23. आकांक्षा. आकांक्षाताई 46. स्वातीताई अब तक 56. हा ताई अंजना चांदरे. 39. हर्षदा. हर्षदाताई 50. ओके. ताई तुझा. वर्षा. वर्षाताई 54. प्रीती. प्रीती. हो प्रीती. अच्छा हिने जवळजवळ चण्याचे वाटेच लावलेत. ओके. 47, 48, 49 आणि 50. ओके. 3 ताई या खेळातून बाद झालेल्या. त्या ताई आहेत संध्याताई, विद्याताई आणि अंजनाताई. पण एक मिनिट मला एक विचारायचं आहे की ताई तू या खेळातून तर मात्र बाद झालेली आहेस, पण तुला असं वाटतं की तुझ्यानंतर कोण होऊ शकते या सुना आणि लेकींमधून हुकमाची राणी? आता दरवेळेस माझी मोठी सून जिंकलेली आहे. म्हणजे ती सून कोण आहे? कुठे? नमस्कार मोठ्या सूनबाई. अच्छा त्या नेहमी जिंकतात. हा. ओके. आणि आता ती नवीन आहे, ती जिंकाव. कोण नवीन कोण आहे? ती. अच्छा किती वर्ष झाली आहेत? 1 वर्ष. अच्छा 1च वर्ष झालेले. व्हेरी गुड. खूप खूप शुभेच्छा मग तुम्हाला. ओके एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमची नावं नाही घेतली. आणि पुन्हा एकदा पाचीताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेले आहात. कसं वाटतंय मोठी सुनबाई छान वाटतंय. आणि छोटी सुनबाई? छान वाटतंय. छान वाटते. व्हेरी गुड. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे, पण त्याआधी आपण जाणार आहोत माहेरच्या गप्पांमध्ये आणि त्यासाठी आपण बोलणार आहोत या ताईंसोबत. बरं ताई तू आता आपले सगळे वारीचा उत्साह सगळीकडे पसरलेला आहे. तू वारीमध्ये अशी सहभागी होतेस? नाही अजून तर नाही झालेली, पण मला होण्याची इच्छा आहे. अच्छा इच्छा आहे. मग तुझ्या घरातून कोण वारीला जायचं? माझे वडील जायचे. वडील जायचं. काय बाबांचा काय अनुभव वारीबद्दलचा? त्यांना खूप छान वाटायचं वारीला जाऊन. आताच्या गेले 4 वर्ष झाले ते जात होते, पण आता नेमकं काय झालं तर इंदापूरमध्ये गेल्यावर त्यांना थोडंसं पॅरलिस सारखं झालं. ते एका जागेवर बसून राहिले आणि मग नंतर ते भाऊ गेले मग आणायला पाटाचेच. मग सकाळी 6 वाजले त्यांना घरी यायला. घरी आले आणि बसले आणि अचानकच त्यांची जीभ वगैरे सगळं वाकडं झालं. म्हणजे नाही का असं हातपाय सगळे वाकडे झाले. मग त्यांना लगेच तिथनं दवाखान्यात हलवण्यात आलं आणि मग आम्ही दवाखान्यात गेलो तर त्यांना थोडंसं पॅरलेससारखं सांगितलं डॉक्टरांनी असं झालं नाही का. मग थोडंसं त्यांची इच्छा वारीला जायची होती ती अपूर्ण राहिली. मला त्यांचंच खंत वाटतं की त्यांना वारी नाही का करायची होती, पण आता केली नाही त्यांनी वारी. पण त्याची ती इच्छा पूर्ण अपूर्ण राहिली ते. पण मग तुझी इच्छा? हा माझी इच्छा आहे वारीला जायची. कुठेतरी बाबांची इच्छा पूर्ण करावी असं तुला वाटतं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण या ताईंसोबत सुद्धा बोलणार आहोत. तुझं नाव सांग बरं. प्रीती डगे. प्रीती ताई तुझ्या घरात कोण जायचं वारीला? माझी मावस मावशी आहे, ती दरवर्षी वारी करते, अजूनही करते. मग तिच्यासोबत माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी, सख्खी आजी, ती गेलेली 2 वेळेस गेलेली, पण आता तिचं वय झाल्यामुळं ती नाही जाते. आजीचा सतत उल्लेख करतेस, तर काय सांगशील आजीबद्दल? माझ्या जीवनात आजीचं स्थान हे खूप जास्त महत्वाचं. पुढे पाणवले तू. हो. ज्यावेळेस माझी आई म्हणजे फक्त 7वीला होती त्यावेळेस माझे आजोबा वारले. आजोबा वारल्याच्या नंतर तिने 4 मुलांचा सांभाळ स्वतःहून एकटीने केला. आईच्या लग्नाच्या नंतर अजून मावशीचं लग्न, 2 मामांचं, ते होऊ नये. परत मावशीचं लग्न झाल्याच्या नंतर माझे काका कॅन्सरने वारले. म्हणजे 5 वर्षाच्या आतच मावशीचं हे झालं. आजीने स्वतःच्या नवऱ्याचं बघितलं, मावशीचंही बघितलं. म्हणजे माझी आजीनी सगळं, तिचं पण बघितलं, तिच्या मुलींचं पण बघितलं आणि आता ती माझं पण बघतीये. मला मुलगा आहे, म्हणजे काय म्हणतात पितृंड म्हणतात, सगळ्यांचं ती अजूनही बघतीये. म्हणजे आमच्या घरात जवळपास मामाची फॅमिली 16 लोकांची आहे. हो. आणि अजूनही एकत्र आहेत. वा ताई, तुझ्या आजीला खरंच निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. ओके, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. खेळायला सुरुवात करूया. आता आपण सुरू करूया आपला या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे मौजा ही मौजा. हे हे मौजा ही मौजा. हे हे हा खेळाचं नाव काय?
मोजाई मोज हा नाही मी कसं केलं तसं नाही 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 बिंदास काय नाही काही प्रॉब्लेम नाही. नाही मी तसं नाही करू अशी मस्त मस्त काय नाही बिंदास. मग अशी पहिल्या खेळामध्ये सासूबाईंनी कमाल केली हा एवढं. बरं आता ठीक आहे मग मोठ्या सुनेकडून आपण करून घेऊया. हा रेडी 1 2 3 4. मोजा ही मोजा हे हे मोजा ही मोजा हे. क्या बात आहे कसं टाटा होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. म्हणजे कसं आहे की मोठी सून सासूबाईंच्या तालमीत तयार झालेली आहे एकदम येते. 11 वर्ष झाली. 11 वर्ष झाले. हा, मग बरोबर आहे मग बरोबर आहे मज्जा आहे सगळी. ओके हरकत नाही. आता हा जो खेळ आहे तो असा आहे की तुमच्या समोर मोजे आहेत म्हणून आपल्या खेळाचं नाव मोजा ही मोजा. हा काय करायचंय मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक मोजा ह्या हातात घालायचे दुसरा मोजा ह्या हातात. अशा पद्धतीने 5 मोज्यांच्या जोड्या आहेत. 5 मोज्यांच्या जोड्या असे हातामध्ये घालायचे. हातात घालून झाल्यानंतर हा जो फुगा आहे तो व्यवस्थित फुगवायचा आहे. त्याला गाठ मारायची आहे आणि गाठ मारून झाल्यानंतर तो फुगा असा स्वतःच्याच अंगावरती फोडायचा आहे. ज्या ताईचा सगळ्यात लवकर फुगा पडून होईल तिने हात वरती करायचंय म्हणजे आम्हाला कळेल की पहिल्या 3 विजेत्या ताई कोण आहेत आणि कोण ताई बाद होत आहेत. आणि तुमची वेळ सुरू होतीये 1 2 3. पाचीच्या 5 मोजे हा व्यवस्थित. व्हेरी गुड. मोठी सून धाकटी सून बाजूलाच आहेत. ओके हा व्यवस्थित फुगा फुगवायचंय. त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. काय झालेलं आहे फुगात ते हा दुसरा घ्यायचंय हा आणि गाठ मारून व्यवस्थित स्वतःच्या अंगावरती फुगा फोडायचंय. गाठ बसतच नाही आहे. व्हेरी गुड क्या बात आहे. ओके ये बात हा व्हेरी गुड. हा होऊन जाऊ दे. हा अच्छा तुम गाठ मारलीच नाही. गाठ मारून मगच फुगवायचंय. गाठ मारून मगच फोडायचंय. कशी चोरी पकडली गेली इथेच. हा व्हेरी गुड. शाबास. हे पाहत आहे हात वरती करायचंय. नंदेने फुगा फोडलाय. लवकर जाऊ बाई. कोण बसली गाठ बसली. अच्छा हा सांगता कमावली. कोणाचं आहे. ओके कुठलेले हात वरती करायचंय. हा आणि वेळ संपलेली आहे. मला सांगा हा फुगा कसा फुटणार आहे मला सांगा. तो फुगा जवळजवळ मला तरी सांगितलं मी नाही बाबा फुटणार असं सांगितलेलं आहे त्याने. हरकत नाही. तर निर्णय असा आहे. निर्णय तुमच्या समोर आहे. ज्या 2 ताई बाद झालेल्या आहेत त्या ताई आहेत वर्षा ताई. तू या खेळातून बाद झालेली आहे. आणि दुसरी जी ताई आहे ऍक्च्युली काय झालंय या ताईने फुगा फोडला पण तो 2 हाताने फोडला. तो 1 हाताने फोडायचा होता. त्याच्यामुळे ताई या खेळातून तू मात्र बाद झालेली आहे. सो सॉरी. आणि अशा पद्धतीने 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि 3 ताई गेल्या आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. आज माहेरच्या आठवणींमध्ये सासू आणि सून दोघे आलेले आहेत. खूप छान वाटतं. ताई नाव सांग बरं. स्वाती मयूर चांदरे. माहेर कुठलं तुझं. पिंपळेवरून. आणि सासर सुसगाव. अच्छा ओके. कोण कोण असतं माहेरी. आई वडील भाऊ भाऊजे बहिणी आहे मला 4. आणि किती वेळा जाणं होतं वर्षातून माहेरी. जास्त काही जाणं होत नाहीये पण आपलं दिवाळी मे महिना अधूनमधून होतं जाणं. सासूही कधी आईची जागा घेऊ शकत नाही असं म्हणतात. हा काय वाटतं तुला तुझ्या सासूकडे बघता. आता 11 वर्ष झाले मी त्यांच्या संग राहते. त्यांनी कधी काही मला आईची अशी जागा हे करून दिलेली नाहीये. कायम हे नाही का तेवढे बोललेली पण आहे ते मला आणि तेवढंच समजून पण घेतलेलं आहे त्यांनी मला. आणि मेन म्हणजे आहे ना ते तेवढं जीव पण लावतात. ते ताई जसं बोलली की म्हणजे माझ्यासाठी तरी आईच्या जागी माझ्या सासू आहेत कारण तेवढं तू केलेलं आहेस. पण ते असं काय प्रसंग होता की असं तुला तर सांगावं असं वाटतं.
माझी नात 1 वर्षाची होती, 7व्या महिन्यातली. ती पण आलेली आहे दुर्वा. आणि दर गौरायांना माझी वेळीण यायची हिची आई. आणि दुसऱ्या वेळेस ती आली नाही म्हणून ही काय म्हणली, माझ्या आईला ताप आलाय. मग मी म्हणलं, हे गौरायांचं तू खायचं घे आणि आईकडं जा, आणि माझी मुलगीच म्हणलं तरी चालेल. अशा पद्धतीने ही आईला भेटायला गेली. आईला 2 घात चारले आणि खाली आली, म्हणजे वरती राहिल्या आहेत, खाली आली आणि आईला अटॅक आला. तर ती तिथं होती. एखादी स्वतःच्या आईसाठी किंवा बहिणीसाठी रडणार नाही एवढी मी माझ्या फ्लॅटवर मग येईनीसाठी रडत होते. आता वडील आहेत, पंढरपूरला जाताना त्यांना पॅरलेस झाला, ते पण जाग्यावरच आहे. त्यामुळं जास्त जीव 70% हिच्याकडंच असतो, 30% बारकी का असतं, तिला काय राग येणार नाही. मग असं झाले. आणि तिचं कसं झाले, म्हणजे मी सर्वस्व तिचं आहे असं म्हणलं तरी चालेल. काही कुठलाही निर्णय घ्यायचा तिचा म्हणलं तरी तिच्या मिस्टरांच्या आधी मी घेते. गेली म्हटल्यानंतर मी फ्लॅट डोक्यावर घेतला. आसपासच्या बायका आल्या, काय झालं म्हणलं, माझी येईन गेली. तर मला आठवण झाली तरी मी तिच्या अगोदर मी रडत असते तिच्या आईसाठी. आज तू हे सगळं बोलतेस तिच्याबद्दल, पण तिच्या डोळ्यात पाणी. अशी सासू प्रत्येक माझ्या ताईला मिळायला पाहिजे. संसार अजून छान सुखाचा आणि आनंदाचा होईल. पण ताई, असा एक काय प्रसंग तुमच्या दोघींमधला तुम्हाला इथे सांगावं असं वाटतो की जेणेकरून तुला असं वाटतं की ही माझी मुलगीच आहे? काय आलं, आम्ही फ्लॅटवर राहिलो होतो आणि मी देवपूजा करत होते आणि वरती फोटो होते समर्थांचे, ते पुसायला गेले. माझी पूर्ण साडी जळाली वरती जळत आली आणि मी इतकी मोठ्याने वरडले, मला काही विजवायचं हे व्हायला. ती पूर्ण माझ्या अंगावर पडून मला विजवली. आणि मग आम्ही 2 जणी एका मिरच्या गळ्यात पडून इतक्या रडलो की बास रे बास. म्हणलं, आज माझी सून नाही, तू माझी लेकच आहे. त्या 2शिवाय मला घास पण जात नाही. पण ताई, एक सांगू का, जेव्हा सासू आईसारखी वागते ना, तेव्हा सून सुद्धा मुलीसारखी वागत असते. तू जशी आईसारखी तिच्याशी वागलीस ना, म्हणूनच एक मुलीसारखे प्रेम ती तुझ्यावरती आणि करते. शेवटपर्यंत आणि त्या प्रसंगातून तिने तुला वाचवलं. त्याच्यामुळे ताई, हा खरंच म्हणजे मला ते सगळं डोळ्यासमोर आलं त्या सगळ्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की अशी सासू आणि अशी सून प्रत्येक घराघरामध्ये असायला पाहिजे. आणि खरंच हे तुमचं जे प्रेम आहे ना एकमेकांवरचं, आई आणि लेकीसारखं, हे प्रेम आयुष्यभर असंच टिकून राहू दे, हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. एक छानशी गोड मिठी होऊन जाऊ दे बरं दोघींमध्ये. ताई, खरंच खूप छान वाटलं तुम्ही दोघींशीही बोलून. ओके, आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि या खेळातून होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आणि खरं तर इथे काय आहे, कोणी हुकमाची राणी झाल्यानंतर बक्षीस एकाच घरामध्ये जाणार आहे. ओके, 2 सुना आणि 1 लेक मात्र इथे आलेले आहे शेवटच्या खेळामध्ये. पण मला एक विचारायचंय, कोण होणार हुकमाची राणी? मीच होणार हुकमाची राणी. मी म्हणते मीच होणार. आता मीच होणार हुकमाची राणी. हा, आम्ही जवाब देतो. मीच होणार हुकमाची राणी. एक बात आहे. मीच होणार हुकमाची राणी. बरं, दोघी सुना इथे भांडतायत. लेक म्हणतायत तुम्ही भांडत राहा, मीच होणार आहे हुकमाची राणी. भांडत राहा, मीच होते. मला माहिती आहे ना, ती चेहऱ्यावरूनच कळते. ओके, व्हेरी गुड. आणि आता हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. ओके, तुमच्या समोर चमचा आहे, प्लास्टिकचा भांडे आहेत, त्यात मार्बल्स आहेत आणि डिश आहे. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर चमचा असा तोंडात धरायचा आहे, दोन्ही हात मागे आणि चमच्याने 1 मार्बल उचलायचं आहे आणि या बाजूच्या डिश मध्ये ठेवायचं आहे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्बल या डिश मध्ये गोळा करेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती, त्यानंतरची उपविजेती आणि मग 3ऱ्या क्रमांकाची ताई. ओके, चला तर मग सुरू करूया खेळाला. आणि त्यासाठी वेळ सुरू होते 1 2 3. हात मागे, दोन्ही हात मागे, दोन्ही हात मागे. हात सोडायचं नाही, एक दोन्ही हात मागे. मोठी सून बरोबर नियम पाळते आमची. व्हेरी गुड. म्हणून ती सासूबाईंची लाडकी आहे. धाकटी सून पण नियम पाळते रे बाबा. हां, ओके, हात वरती करायचे. हात मागे, हात मागे.
हात वरती करायचे दोन्ही हात मागून सुटला ग बाई बाई. सासूचा शब्द एवढा पाळला असतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे हा सॉरी मारलं रे मला खाली गुडघ्यावर. ओके हा व्हेरी गुड. हा हा लवकर 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 एक आहे आणि शेवटची 2 सेकंद. 2 आणि 1 वेळ संपलेली आहे. लीड तुमच्या समोर आहे. 3ऱ्या क्रमांकाची ताई ठरलेली आहे स्वाती ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे प्रीती ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. तुला मिळतोय सर मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे आकांक्षा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. वाटलं होतं हुकमाची राणी होशी? मी होप्स तर घेऊन आले होते घरून की मी जिंकेल म्हणून. आणि माझी सासू सुद्धा बोलली होती की माझी धाकटी सून आज जिंकणार. आणि मी त्यांचा शब्द खरा केलेला आहे आज. पण तुला सांगू तुझ्यापेक्षा जास्त आनंद सासूच्या चेहऱ्यावरती आहे. ओके बरं तू आता हुकमाची राणी झालीस तर असा काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतंय? मला असं सांगायचं की आजकाल जगामध्ये एज्युकेशन जे गरजू मुलं असतात त्यांना एज्युकेशन घ्यायची खूप आवड असते. बट त्यांना त्यांच्या सोयीनुसार एज्युकेशन घेता येत नाहीये. सो आपण त्यांच्यासाठी काही करू शकत असलो तर आपण ते प्रयत्न करावे. आपला एखादा बर्थडे असेल किंवा काय असेल तर आपण त्यांना वह्या पुस्तकं वगैरे देऊ शकतो. आपण तसं त्याप्रमाणे आपण आपला बर्थडे सेलिब्रेट करू शकतो. क्या बात आहे. वा वा वा. खरंच खूप छान हुकूम तू इथे सोडलेला आहेस ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. आणि तू हुकमाची राणी झालीस त्यामुळे तुला मिळते तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा. मंडळी आजच्या भागाची हुकमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा हा असाच चालू राहणार आहे. आज आपण होतो फलटणमध्ये, उद्या जाणार आहोत बरडमध्ये. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. विठाल 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 विठाल.